नमस्कार. नमस्कार. ग्रीन प्लॅनेट बाय प्रोडक्ट या कंपनीतर्फे तुमची मी मुलाखत घेत आहे. तर आज तारीख 21/11/2020. तर आपला हा झेंडूचा प्लॉट आहे. तर ह्याची लागवड किती तारखेची आहे सर? गेल्या महिन्यातली 5 तारखेची, 10व्या महिन्यातली. 10व्या महिन्यातली. तर आता एक वेळेस मध्ये तरी तुम्ही हार्वेस्टिंग केली. हां. तर किती निघालता माल? 60-70 किलो निघाला होता. पिवळा तोडला होता फक्त. पिवळा तोडला होता. आणि पलीकडे पण आहे आता हे. ते पलीकडलं किती दिवसाची आहे लागवड? एका दिवसाची. एका दिवसाची. हां. तर ह्याचं जे ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट आहेत ते तुम्ही कसे यूज केले आणि त्याचा रिझल्ट कसा वाटला तुम्हाला, त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगा. ग्रो नायट्रो, हं. FC, हं. पेस्टेट, हायरोसॉल हे 4 दिवसाला स्प्रे घेत राहतो. वेगवेगळे फक्त. वेगळं ग्रो नायट्रो एकदा, FC हायरोसॉल एकदा, असं म्हणजे वेगवेगळे. ब्लूम हे 1 महिना झाल्याच्या नंतर ब्लूम चालू केली. ब्लूम म्हणजे फुलाच्या कळीचे टेस्ट बसून तुम्ही चालू केलं. हां. सुरुवातीला ग्रो नायट्रोकिन स्प्रे घेतले. हो. म्हणजे FC पण वापरले तुम्ही मध्ये? FC मध्ये म्हणजे 15 दिवस वापरली होती. 15 दिवस वापरले. तोडा किती दिवसात झाला पहिला तोडा? पहिला थोडा महिन्यानंच झाला म्हणायचं थोडं. 30 दिवसामध्ये. हां. जनरली 45 दिवसानंतर झेंडूचा तोडा चालू होतो. हां. 30 दिवसामध्ये पहिला तोडा पूर्ण झाला. माल किती निघाला होता? 60-70 किलो निघाला होता. 60-70 किलो माल निघाला आणि दुसरा तोडा रेडी आहे सध्या. तर तुमचे दुकानदार आहेत. हो. सर तुमचा ॲड्रेस सांगा. खर्डा, हिंदुस्तान ॲग्रो एजन्सी खर्डा, हां, जामखेड रोड, इंग्लिश स्कूलच्या समोर. सरपंच तुम्ही ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट घ्या. हो. तर ह्याचं मार्गदर्शन कोणी केलं तुम्हाला? त्याचं मार्गदर्शन गरड सरांनी केलं. सर गरज सर. ह्याला कसे प्रोडक्ट दिले तुम्ही? काही नाही, याच्या बेसल डोसपासून आत्तापर्यंत सगळं मटेरियल जे आहे ते टोटली ग्रीन प्लॅनेटचे. पहिल्याच्या स्टेजला भूमी पॉवर वगैरे बेसल डोसमध्ये दिलेले मल्चिंगच्या अगोदर. हां. त्याच्यानंतर याची लागवड जी आहे ती 5/10/2020ला झालेली. त्याच्यानंतर जनरली 45 दिवसानंतर फर्स्ट कटिंग येत असते झेंडूची. परंतु आपल्या ह्या ट्रीटमेंटमुळं 30व्या दिवशी याची कटिंग झालेली. आपला जो झेंडूचा ग्रुप आहे शेतकऱ्यांचा, सगळे शेतकरी हेच वापरतात, त्याच्यापेक्षा वेगळं काही वापरत नाहीत. त्याच्यानंतर 30 दिवसानंतर पहिली कटिंग केली. आता हा दुसऱ्या कटिंगचा माल तयार आहे. परंतु ॲक्च्युली आता कटिंग केल्यानंतर खरं टार्गेट आपलं मार्गशीर्ष महिन्यात राहील. शेतकऱ्यांनी आतापर्यंत भरपूर प्रोडक्ट व्यवस्थित वापरल्यामुळं त्याचा रिझल्ट असा आहे की झेंडूला कोणी फाउंडेशन करत नाही, पण इथं तुम्ही बघत असाल ही फाउंडेशनची तयारी चालू आहे. म्हणजे ब्रँच वाढले त्याच्या ब्रांचिंग वाढण्यासाठी आपण सगळ्यात जास्त ब्लूम, नायट्रोकिंग याची फवारणीमध्ये देतो, ग्रो एक देतो. स्लरी बनवायचं आपल्या ग्रुपमधले सगळे जे शेतकरी ते सगळे स्लरी वापरतात. त्याच्या स्लरीमध्ये प्रीमियम आणि PPFC हे वापरतात कंपल्सरी. त्या स्लरी 15 दिवसातनं एकदा ड्रिप वाटे आपण ह्याला सोडतो. स्प्रे आपण आठवड्यातनं 2 ठेवतो. कीटकनाशक म्हणून व्हायरसॉल आतापर्यंत वापरले. मध्यंतरी थोडीशी आळी दिसली त्यामुळे पेस्टेट वापरलं. फुलकळी बाहेर जास्त निघावी, फुलाची सेटिंग व्यवस्थित व्हावी, साईज मिळावी म्हणून ब्लूम आणि फ्रुटर म्हणजे फ्रुटरचा पण तुम्ही वापर केलेला आहे. आणि आता इथून पुढं ह्या प्लॉटवर आपलं टार्गेट आहे की 10 टन माल आपल्याला काढायचा आणि तो निघणार. आणि ग्रोथ जर बघितली तर आता तुम्हाला कुठे करपा दिसणार नाही, भुरी दिसणार नाही, डावणी दिसणार नाही, ते दाखवतो. सर तुमचं पुन्हा एकदा नाव सांगा पूर्ण. गोपाळ घरे किरण कांतीलाल, राहणार मोरी, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर. बरं, तुम्ही प्रोडक्ट वापरून समाधानी आहेत? हो. बरं, विषमुक्त अन्न रसायनमुक्त शेती ह्या अभियानामध्ये तुम्ही सामील झालात, त्याच्याबद्दल मी ग्रीन प्लॅनेट बाय प्रोडक्ट या कंपनीतर्फे तुमचे धन्यवाद मानतो. आणि सरनी प्रोडक्ट आपल्या दुकानी शेतकऱ्याला उपलब्ध केले त्याच्याबद्दल मी सरांचे पण धन्यवाद मानतो. नमस्कार.